नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला दुसरा पाठ आहे मी चित्रकार कसा झालो. चित्रकार म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जो चित्र काढतो तो चित्रकार. आता या पाठामध्ये लेखक चित्रकार कसे झाले याविषयीची माहिती आपण बघूया. अगोदर आपण लेखकांचा परिचय बघूया. ल म कडू यांचा जन्म 1947. प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक, खारीचा वाटा हा कथासंग्रह, जॉर्ज काव्हर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. शेवगाव, अहमदनगर येथे जानेवारी 2018 साली 18 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात, हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, की निसर्गाच्या सानिध्यामध्ये, सानिध्य म्हणजे का संपर्कात, ज्यावेळेस आपण निसर्गाच्या संपर्कात असतो, सानिध्यामध्ये असतो, सानिध्यात राहतो, त्यावेळेस आपल्यामध्ये ज्या उपजत कला असतात त्या कला शोधण्याचे अनेक मार्ग आपल्याला सापडत असतात. ज्यावेळेस आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये असतो त्यावेळेस आपल्यामधल्या ज्या कला असतात त्या शोधण्याचे मार्ग आपल्याला सापडतात, हे लेखकाने या पाठात स्वतःच्या अनुभवातून सांगितलेले आहे. स्वानुभव म्हणजे काय? स्वतःचा अनुभव, स्वतः घेतलेला अनुभव, एक्सपिरियन्स. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाठाला सुरुवात करूया. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं, पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. बघा या पाठामध्ये लेखक आपल्याला सांगतात की त्यांनी जे अनुभव घेतला, ज्या गोष्टीचा अनुभव घेतला, अनुभव म्हणजे काय? एक्सपिरियन्स. जे त्यांनी अनुभवलं ते आपल्याला ते आता या पाठात आपल्याला सांगत आहेत लेखक ल म कडू. प्रथम, निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसुकच सापडतील. आता निसर्ग म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? निसर्ग म्हणजे नेचर. आपण ह्या नेचरला, ह्या निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. खरंच आहे, आपण निसर्गाला विसरलं नाही पाहिजे. त्याच्या विरोधात जर आपण गेलो तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणजेच आपल्याला त्याच्या मर्जीत राहावं लागतं, निसर्गाप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. आपण जर निसर्गाच्या विरुद्ध चाललं तर आपल्याला त्याचा परिणाम खूपच बघायला मिळतो. जसं आपण झाडं तोडली तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो? जमिनीची धूप होते, पाऊस पडत नाही, महापूर येतात, दुष्काळ पडतो, यासारखे अनेक आसमानी संकटं पण येत असतात. हे पण झालं निसर्गाचंच एक उदाहरण. निसर्गातून आपलं पालनपोषण होत असतं, बरोबर आहे. आपण आपल्या ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या पण आपल्या निसर्गातूनच भागत असतात. म्हणजे आपलं पालनपोषण होत असतं. निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो आणि निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या कला, ज्या स्किल आहेत, कला म्हणजे काय? स्किल, त्या आपल्याला कला म्हणजे आर्ट, कला म्हणजे आर्ट आणि स्किल म्हणजे कौशल्य. ज्या आपल्यामध्ये ज्या कला आहेत, कला म्हणजे आर्ट, तो आपल्याला शिकवण्याचं काम निसर्गच करत असतो. बघा ल म कडू काय सांगतात पुढे? निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. आपण सर्जनशील होणार, आपल्यामध्ये वेगवेगळी क्रिएटिव्हिटी बाहेर येणार जर आपण निसर्गामध्ये फिरत राहिलो तर, निसर्गाचा आपण अभ्यास केला तर. आता पुढचा परिच्छेद बघूया. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं.
आता लेखक आपल्याला सांगतात आहे की त्यांचीच एक गोष्ट आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण म्हणजेच प्रायमरी शिक्षण हे एका खेडेगावात झालेलं आहे आणि माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत. माझं म्हणजे कोणाचं? लेखकांचं. जे खेडं आहे, जो ग्रामीण भाग आहे, जो रुरल एरिया आहे, तो कसा होता? निसर्गाने समृद्ध होता आणि सुसंस्कृत होता. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. बघा किती सुंदर वर्णन आहे. घनदाट जंगल होतं आणि दुथडी, दोघं थडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, हिरवेगार रान, जंगल, असा हा आनंद वाटणारा असा हा निसर्ग होता लेखकाच्या खेडेगावाचा. अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. आणि आपल्या आतमध्ये जी क्रिएटिव्हिटी असते, सर्जनशीलता असते, ती बाहेर आली नाही तर नवलच. बरोबर आहे. आपण जर अशा निसर्गामध्ये गेलो तर आपल्याला पण आपल्यामध्ये ज्या कला असतात त्या आपोआप बाहेर येत असतात. एखादा कवी असेल तर त्या निसर्गाला बघून तो काय करेल? कविता करेल. एखादा चित्रकार असेल तर त्या झाडाझुडपांना, डोंगरदऱ्या, नदी नाले यांना बघून त्याला चित्र काढावंसं वाटेल. गायक असेल तर तो गीत गाईल. बरोबर. गीतकार असेल तो गीत लिहील. अशा वेगवेगळ्या प्रत्येकाला निसर्ग काय करत असतो? आपल्याकडे आकर्षित करत असतो. आता पुढचं सांगतात हे लेखक आपल्याला की बघा, माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार? बघा, माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार? आपल्याला या ठिकाणी प्रश्न केला आहे, म्हणजे स्वतःला प्रश्न केला की काय करणार? लेखकाचा एक मित्र जो आहे तो चित्र काढायचा. लेखकाला पण वाटायची की चित्र काढायची, पण काय करणार? आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. बघा, लेखकाला एक चित्र काढायचं, लेखकाच्या अंगात एक कला होती. म्हणजे ह्या निसर्गामध्ये राहून ती उपजत जी कला होती ती बाहेर आली. आणि ती कला म्हणजे कुठली? चित्रकला. लेखकाला पण वाटायचं की त्याने चित्र काढावीत, पण काय करणार? त्यांच्याकडे कुठलीही चित्र काढण्यासाठी साधनं नव्हती. जी साधनं म्हणजे काय? जे इन्स्ट्रुमेंट असतात, जसं पेन्सिल पाहिजे, रंग पाहिजे, ब्रश पाहिजे, आणि एवढंच काय, पण एक कागद देखील लेखकाकडे नव्हता. अभ्यासाची एकच वही, फक्त त्याच्याकडे एकच होती, ती म्हणजे अभ्यासाची वही. पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले. आणि पाटीवर लिहायची एक पेन्सिल आणि तिचे पण काय झालेले? तुकडे झालेले. बघा, पूर्वी काय होतं? पाटीवर लिहायचे आणि पाटीवर लिहिण्यासाठी पेन्सिलीचा उपयोग केला जायचा. आणि हे पेन्सिलीचे पण काय व्हायचे? तुकडे होऊन जायचे. आणि हे तुकडे पण सांभाळून ठेवावं लागायचे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासारखं त्यावेळेस नव्हतं. तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. बघा, एवढं काटकसरीने त्यावेळेस चालायचं. म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती तशीच असेल लेखकाची, की जी पाटीवरची पेन्सिल आहे तिचे तुकडे झालेले राहायचे आणि ते तुकडे पण त्याला सांभाळून ठेवावे लागायचे आणि सांभाळून वापरावे लागायचे. दुसरी मिळण्याची अजिबात शक्यता राहायची नाही, की चला ही पेन्सिल तुटली, आता दुसरी पेन्सिल घेऊ, असं अजिबात नाही. पाटीवर म्हणजे पाटी म्हणजे स्लेट. त्या स्लेटवरती लिहिण्यासाठी पेन्सिलचा उपयोग केला जायचा. जी आता आपण जसं चॉक असतो ना विद्यार्थी मित्रांनो, तशीच पेन्सिल राहायची बारीक. तिचा उपयोग त्या पाटीवरती लिहिण्यासाठी केला जायचा. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना वात्रटपणा वाटायचा. आता लेखक सांगतो की चित्र काढण्यासाठी त्याच्याकडे ब्रश, पेन्सिल, रंग काहीच नव्हतं. पण एवढी मोठी अडचण होती की आणि पुढे लेखक सांगतो की एक कागद देखील नव्हता. हे सगळं तर ठीक आहे, पण सगळ्यात मोठा धाक म्हणजे काय? एक दडपण. ते कुठलं होतं? एक अडचण होती, एक प्रॉब्लेम होता, एक धाक होता. तो म्हणजे की त्यावेळी लेखकाच्या घरामध्ये ते ना त्याच्या घरातल्यांना आवडायचं चित्र काढलेलं, ना त्याच्या मास्तरांना. मास्तर म्हणजे काय? त्यांचे शिक्षक. त्या शिक्षकांना देखील आवडायचं नाही की चित्र काढणं म्हणजे काय? वात्रटपणा, असं नॉटीपणा आहे, असं त्यावेळेस लेखकाच्या घरातल्या आणि मास्तरांना वाटायचं. आता पुढचा परिच्छेद बघूया आपण. वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं. आम्ही गावातील सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो
आणि वैशाख महिना म्हणजे काय, उन्हाळा. आणि या उन्हाळ्यामधलं ऊन जे होतं अगदी जसं शेतातली पिकं करपून जातात, सुकून जातात, तसं आपल्याला करपवून टाकणारं ते ऊन राहायचं, वाळवून टाकणारं ऊन राहायचं. आणि ह्या उन्हामुळे त्यांची अंगाची लाही व्हायची. लाही म्हणजे काय, आग व्हायची अशी. आणि त्यामुळे हे विद्यार्थी जे असतील, मुलं जे असतील, ते काय करायचे, नदीच्या डोहामध्ये जाऊन पडायचे. नदीचा डोह म्हणजे जे नदीचं डबकं, त्या डबक्यामध्ये जाऊन ते काय करायचे, पॉन्डसारखं त्याच्यामध्ये ते जाऊन पडायचे म्हणजे काय, मनसोक्त त्या डोहामध्ये ते डुबायचे. कारण बाहेर ऊन कडक होतं, करपवून टाकणारं होतं. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं. काठालगत खूप खडक होते. बघा, ज्यावेळेस गारवा झाला का शरीराचा, लगेच काठावर यायचं आणि खडकावर बसायचं. काठालगत काय होते, खूप खडक होते, पुन्हा काठावर यायचं, असं त्यांचं चालायचं. आता खडक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, रॉक. हिंदीमध्ये बोलणार आपण चट्टान अशी. पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले, लांबरुंद पसरलेले, आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. बघा आता, हे जे खडक होते, हे जे रॉक होते, हे खडक, रॉक, चट्टान, हे पाण्याच्या प्रवाहामुळे नेहमी त्याच्यावरून पाणी व्हायचं. त्यामुळे ते काय झाले, गुळगुळीत झाले, चिकन झाले आणि सपाट झालेले होते आणि लांबरुंद असे लांबपर्यंत पसरलेले होते. आणि तिथेच लेखकाला त्याचा कॅनव्हास सापडला. आता कॅनव्हास म्हणजे काय, ज्यावर चित्र काढतो चित्रकार, तो जो कागद असतो, तो जो कापड असतो, त्याला बोलायचं कॅनव्हास. काय बोलायचं, कॅनव्हास. कागदावरती पण काढतो आणि कापड असतो, तो त्या कापडावरती पण चित्रकार चित्र काढत असतो, त्याला बोलायचं कॅनव्हास. तो कॅनव्हास जो आहे लेखकाला या या खडकावरतीच सापडला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण सांगितलं की निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो, फक्त आपल्यामध्ये काय पाहिजे, घेण्याची कला पाहिजे. बघा, जर आपल्यामध्ये जर इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतो. लेखकाने सांगितलं की त्याला पण चित्रकार व्हावंसं वाटायचं, चित्र काढावंसं वाटायचं, पण त्यावेळेस ना त्याच्या मास्तरांना आवडायचं, ना त्याच्या घरातल्यांना आवडायचं. कुठल्याही प्रकारचं साधन त्याच्याकडे नव्हती, साधनं नव्हती, ब्रश नव्हतं, पेन्सिल नव्हती, रंग नव्हते, कागद देखील नव्हता. पण लेखकाने किती, बघा, निसर्गातूनच ह्या वस्तू लेखकाला मिळालेल्या आहेत. एक खडकाचा उपयोग त्यांनी कॅनव्हास म्हणून केलेला आहे, कागद म्हणून केलेला आहे, चित्र काढण्यासाठी. म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. हिंदीमध्ये चाह वहाँ राह. जर आपल्यामध्ये चाह असेल तर आपल्याला राह, रस्ता ऑटोमॅटिक मिळत असतो. फक्त आपल्यामध्ये काय पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. आता पुढे बघा, या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती. बघा, आता ह्या कॅनव्हास म्हणून या खडकाचा ते उपयोग करणार होते, एक कागद म्हणून उपयोग करणार होते चित्र काढण्यासाठी. आणि लेखक सांगतात की या भल्या थोरल्या खडकावर, थोरला म्हणजे काय, मोठ्या खडकावर मनसोक्त पाहिजे तेवढी चित्र त्यांना काढता येणार होती. आता त्यांना कागदाची गरज नव्हती, पण कशाने काढणार, बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, कॅनव्हास तर सापडला आपल्याला, पण आता चित्र काढायची कशी, कशाने, तोही मार्ग सापडला. बघा, तिथेही त्यांना रस्ता सापडलेला आहे, तोही प्रॉब्लेम त्यांचा काय झालेला आहे, सॉल्व झालेला आहे. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो. आता लेखक ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी तांबूस रंगाचा मुरूम होता. मुरूम म्हणजे तसा मातीसारखा, मातीमध्ये थोडंसं असं वाळू मिश्रित असा. तांबूस म्हणजे ब्राऊन रंगाची, ज्या मातीमध्ये लोहाचं प्रमाण, आयरनचं प्रमाण जास्त असतं, त्या मातीचा रंग तांबूस होतो. विद्यार्थी मित्रांनो, अशी जी माती असते ती तांबूस रंगाची दिसते. आणि ह्या तांबूस रंगाचा जो मुरूम होता, बघा, त्याचा ते उपयोग करणार होते. शिवाय पिवळट रंगाचा दगडही सापडला. आणि छोटी छोटी जी दगडं होती ती पिवळट रंगाची होती, पिवळसर रंगाची, येलो कलरची, तेही त्यांना सापडले. ते दगड आपटले की त्यांची पिवळी पिवळी फक्की पडते. आणि दगड अशी जमिनीवरती आपटल्याचबरोबर अशी बारीक त्यांची काय पडते, भुगा होतो. फक्की पडणं म्हणजे काय, भुगा, त्यांचा भुगा व्हायचा. अगदी पिठासारखी असते. आणि जसे पीठ असतं त्या पिठासारखंच त्यांचा काय व्हायचा, बारीक असा भुगा होऊन जायचा या पिवळ्या दगडांचा. हवी तशी पाणी घातलं की पिवळा रंग तयार. बघा, आणि त्याच्यामध्ये जर आपण पाणी घातलं तर तुम्हाला पिवळा रंग हा तयार होऊन जायचा, म्हणजे तुम्हाला पिवळा रंग हा मिळालाच, असं लेखक आपल्याला सांगतात आहे की त्या पिठामध्ये, त्या पिवळ्या रंगाच्या पिठामध्ये
आपण पाणी टाकलं तर पिवळा रंग हा तयार होऊन जायचा. तो कुठल्या पिठाचा? जे पिवळे दगड आहेत ते जमिनीवर ते दगड जर आपटले तर त्यांचे काय होतो? भुगा होतो बारीक अगदी पिठासारखा. त्याच्यात पाणी टाकल्यावर पिवळा रंग हा तयार होऊन जायचा. बघा या ठिकाणी रंगाचं पण काम झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. अगोदर लेखकाला खडकावरती कॅनव्हास सापडला, नंतर रंग पण त्यांना मिळालेले आहे चित्र काढण्यासाठी. चित्रामध्ये रंग भरण्यासाठी पिवळा रंग पण मिळालेला आहे, तोही निसर्गामधूनच. मुरुमाचा खडा ओला करून घेतला की खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. आता मुरुमाचा खडा, मुरुम तुम्हाला सांगितलं मी, मुरुम तांबूस रंगाचा जो होता त्यांचा त्या भागामध्ये तांबूस रंगाचा मुरुम, त्याचा जो खडा थोडा पाण्यामध्ये ओला केला का लगेच खडकावरती चित्र काढता यायचं. जसं कोळसा असतो ना, कोळसा, कोयला, हम लोग बोलते कोयला, उससे भी हम लोग क्या करते हैं, काले रंग से एकदम लकीर खींचते, चित्र बनाते हैं, ड्राइंग करते हैं, वैसे ही खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. आता लेखकाला एवढा आनंद व्हायचा की आता या खडकावरती काय रेखाटायचं, काय ड्रॉ करायचं, काय काढायचं आणि काय नको, एवढं त्यांना आनंद व्हायचा. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. देखो इस तरह से घुटने पर बैठकर लेखक ड्रॉइंग करना शुरू कर देते थे. चित्र काढायला सुरुवात करून द्यायचे. रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पाहायचं. मोठी रेष काढायचे, परत मागे वळून बघायचे तर रेषा वाळून लाल जर्द झालेल्या असायच्या. ओला राहायचा रंग, तांबडा जो रंग होता तो ओला, मुरुमाचा खडा ओला करायचा आणि रेखाटन चित्र काढायला सुरू करायचं. रेषा मारायच्या आणि त्या ओल्या रेषा मारत मारत पुढे जायचं, परत मागे वळून बघायचं की रेष कशी दिसते आहे. त्यावेळेस ती रेष सुकलेली राहायची, सुकून गेलेली असायची आणि एकदम लाल जर्द दिसायची, खूपच सुंदर. आणखी सुरसुरी यायची. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्यांची सालटं गेलेली लक्षातच यायची नाहीत आणि ते खडक जे आहेत ते उन्हामध्ये खूप तापून जायचे. वैशाखाचं ऊन होतं विद्यार्थी मित्रांनो आणि त्या उन्हामध्ये गुडघे टेकून त्या खडकावरती चित्र काढायचं, रेखाटायचं चित्र. आणि ही जी गुडघे आहेत ती अगदी त्याची सालटं निघून जायची, साली गुडघा हे त्यांचं जे आहे ते अगदी आपण म्हणतो खरचटलेलं व्हायचं, खरचटून जायचं खडकावरती टेकल्यामुळे. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत आणि असं हे खडकावरती, उभ्या खडकांवरती लेखकाने चित्र काढायला सुरुवात केली आणि काही दिवस ते चित्र खूपच सुंदर झालं असे लेखकाचं. मग लेखकाला वाटायला लागलं की आता आपण या चित्रामध्ये काय भरायला हवे, रंग भरायला हवे. पण ते कुठून आणणार? त्या दिवसात काटे सावर फुलते लाल भडक होते. तिच्या फुलातले पराग पाण्यात सुरगाळले की जांभळा रंग मिळतो. आणि बघा आता त्या निसर्गामध्येच काटेसावर जे आहे ते एक झाड आहे काटेसावर. त्याला कोणत्या रंगाची फुलं, त्याची जी काटेसावर जी फुलते आहे त्याला लाल भडक अशी फुलं यायची. तिच्या फुलातले जे पराग आहेत, ते वर्षाचे पराग आहेत, ते पाण्यात सुरगळले की जांभळा रंग मिळतो आणि त्याची पाण्यामध्ये टाकायचे, ते पराग तोडायचे, पाण्यात टाकायचे आणि मग पाण्यात टाकल्यानंतर कुठला रंग तयार व्हायचा? जांभळा रंग, जो ब्राऊन नाही, पुढे अशा प्रकारे पर्पल रंग तयार व्हायचा. शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. आणि अजून एक शेंद्री नावाची वनस्पती, शेंद्री नाम की भी एक पेड़ था, उसकी भी जो बीज थी उसमें से भगवा यानी ऑरेंज रंग, उसका जो बीज था वो ऑरेंज रंग का काम करते थे. मतलब लेखक को अभी ब्राउन रंग जो है मिट्टी का मिल गया है, उसके बाद येलो रंग मिल गया है, जांभळा पर्पल रंग वो भी मिल गया है, भगवा यानी ऑरेंज रंग भी अभी मिल गया है. ऑरेंज रंग लेखक ने किस तरह से ढूंढा, कसा आणला? तर शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बियांद्वारे, बोंडातल्या ज्या बिया होत्या तिथून. आणि काटेसावरची जी लाल भडक फुलं होती लाल रंगाची, तिचे जे पराग आहेत ते पाण्यात टाकल्यानंतर त्यांचा कुठला रंग होतो? जांभळा रंग तयार होतो. अशा प्रकारे त्याला जांभळा रंग पण मिळाला. काही पानांचा हिरवा रंग केला. आता बघा, काही जी पानं आहेत त्यांचा हिरवा रंग पण लेखकाला मिळालेला आहे. आणि चुन्याचा पांढरा, चुना जो होता, चुना जो होता है पान में डालने का वैसा, वो चुना, उसका जो कलर है वो पांढरा सफ़ेद. कुंकुआचा लाल रंग, और जो कुमकुम रहता है तिलक,
उसका भी कौन सा रंग, लाल रंग। दगड़ाचा पिवळा होताच। अभी मैंने आगे बताया कि दगड़ जो है स्टोन, उसका कौन सा रंग था, पीला रंग। पीला रंग भी उसको मिल गया। कुंकवाचा लाल, दगडाचा पिवळा, चुन्याचा पांढरा आणि काही जी पानं होती, लिप्स थी कोई जो वनस्पति है उनकी जो लिप्स थी उसका हरा रंग, ग्रीन रंग, वो भी अभी लेखक को मिल गया है। बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा। और बैम्बू जो होता है उसकी जो लंबी लंबी डंडियाँ जो होती है उसको हम लोग तो जो डंडी होती है उसको तोड़ने का और उसको थोड़ा सा नीचे से ज़मीन पर क्रैश करने के बाद क्या हो जाता है, ब्रश बन जाता है। ऐसा उसने ब्रश भी बना लिया। देखो किस तरह से पूरी साधन जी होती थी, जी पाहिजे होती, जो जो चीज़ें उसको चाहिए थी, ब्रश चाहिए था, रंग चाहिए था, कागद पाहिजे होता, कॅनव्हास पाहिजे होता, ही सगळी जी वस्तू आहेत निसर्गातूनच लेखकाला मिळाली। बघा निसर्ग आपली किती मदत करतो। जर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असेल विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतच जात असते। बघा आता ब्रश म्हणून बांबूची कोवळी जी काडी आहे तिचं पुढचं टोक जमिनीवर ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा। बघा अशा प्रकारे त्याने ब्रशचा पण उपयोग करून घेतला बांबूच्या काडीपासून। पुढे तहानभूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो। और तहानभूक म्हणजे काय, खूपच कामात मग्न होणे। तहानभूक हरपणे म्हणजे काय, कामात मग्न होणे। इतने वो तल्लीन हो जाते थे, उतने बिजी हो जाते थे कि उनको ना खाने की ना कुछ भी उनको फ़िक्र नहीं रहती थी। इतने वो पूरे उसमें मग्न हो जाते थे, उस काम में, उस रंग भरने के काम में, कलर करने के काम में। नज़र जाईल तिथपर्यंत चित्र और जहाँ जहाँ उनकी नज़र जाती वहाँ वहाँ उनको चित्र ही चित्र नज़र आते थे। इतने उन्होंने चित्र बना के रखे थे। थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी व्हायला लागायची, आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची। देखो बराबर आहे। अभी मैंने बताया की वैशाखातलं महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं। सगळी मुलं गावातील जी नदी होती त्या नदीच्या डोहात जाऊन पोहायची। और नदी के बाजू में जो चट्टान थी, खड़क थी, उस खड़क के ऊपर ये लोग खड़क का यूज़ कैनवस के लिए करते थे, चित्र बनाने के लिए कागज़ जैसा करते थे। और जब भी बारिश आती थी तभी नदी क्या हो जाती थी, पानी से भर जाती थी। और नदी को जब भी पानी आता था तभी ये जो खड़क है वो पानी में पूरी तरह से डूब जाते थे। और ये लेखक ने जो बड़े बड़े चित्र बनाए होते थे वो सब चित्र क्या हो जाते थे, नदी। बघा थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी व्हायला लागायची और नदी जब बहती थी तभी ये लेखक ने जो चित्र बनाए होते थे वो पूरे नदी के पेट में गुड़ुप हो जाती थी। गडप होना मतलब क्या, गायब हो जाना, की गायब होत असत। म्हणजे ती चित्र पूर्णपणे एवढी ते मेहनत करायची, ती सगळी नदी पाऊस आल्यानंतर, नदी व्हायला लागल्यानंतर गडप होऊन जायची। पुढे मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे हे एक उदाहरण आहे। निसर्ग किती परीने आपल्याला देत असतो हे लक्षात येईल। मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही। तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते। बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। हे एक उदाहरण दिलं लेखकाने की मला चित्रकार व्हायचं होतं, मला चित्र काढायची होती, पण माझ्याकडे कुठल्या प्रकारच्या वस्तू नव्हत्या आणि माझी चित्र काढण्याची जी इच्छा होती ती पूर्ण झाली, ती निसर्गानेच पूर्ण केली। हे एक उदाहरण लेखकाने आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। आणि ह्या परिच्छेदमध्ये लेखक आपल्याला काय सांगतात आहे की व्यक्तिगत त्यांनी हा आपल्याला अनुभव सांगितला, एक उदाहरण दिलं की निसर्ग आपल्याला कशी मदत करत असतो। फक्त आपण आपल्याकडे हे नाही ते नाही हे सांगायचं नाही। आपल्याला काही करायचं नसतं तर आपण त्याचे लाख बहाणे सांगतो की माझ्याकडे हे नाही ते नाही, त्यामुळे मी अभ्यास करत नाही, असं वाचन का नाही करत तुम्ही, तर आमच्याकडे पुस्तकं नाहीत। एखादी वेळेस नसतात आपल्याकडे पुस्तकं, पण आपण काय करत असतो, खरोखरच नसतात ती गोष्ट वेगळी, पण असून देखील पण आपण काय करतो, काहीतरी उगाचच सांगत बसतो। म्हणजे कधीही आपलं साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही, की आपण त्याच्यातून इच्छा त्याच्यातून आपण मार्ग शोधला पाहिजे। फक्त तुमच्या आत जर इच्छा असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर साधनांशिवाय देखील आपल्याला साधना करता येते, तपस्या करता येते, आपलं काम आपल्याला करता येतं। पुढे आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा, पण नदी
वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा. बघा आता लेखक पुढे सांगतो की परत मला चित्र काढायची राहायची, पण पावसाळा जो पाऊस कमी व्हायचा, पण नदी ही वाहतच असायची. नदीचं पाणी आटायचं का विद्यार्थी मित्रांनो? नाही. आणि त्यांचा जो कॅनव्हास म्हणजे खडक हा मोकळा व्हायचाच नाही, अगदी उघडा पडायचाच नाही. खडक दिसायला, उघडा पडायला चैत्र महिना उजाडायचा. त्यावेळेस कुठे तो खडक दिसायचा की या ठिकाणी आपण चित्र काढलेली होती असं दिसायचं. म्हणजेच त्यांना पावसाळा पूर्ण जाण्याची वाट बघावी लागायची. पुढचं चित्र काढण्यासाठी श्रावण पण जायचा, तरी पण नदी वाहत राहायची. शेवटी चैत्र महिना उजाडायचा, तेव्हा कुठे जाऊन लेखकाला तो खडक दिसायचा. तो खडक म्हणजेच लेखकाचं काय, कॅनव्हास, ज्या ठिकाणी त्याने चित्र काढलेलं असायचं की आता परत आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी चित्र काढायला मिळेल. बघा एवढा पिरियड जावा लागायचा. बघा आता पुढे, तोवर काय करायचं, चैत्र महिना उजाडायचा तोवर काय करायचं, तोपर्यंत काय करायचं मग? त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक मौशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. मग आता एवढा पिरियड, आता आपल्या चित्र काढायला खूप वेळ आहे. नदी ज्यावेळेस पावसाळा जाईल, श्रावण जाईल, चैत्र येईल, तेव्हा आपल्याला काय करायला मिळेल, चित्र काढायला मिळेल. मग एवढ्या पिरियडमध्ये काय करायचं? मग लेखक काय सांगतात बघा. आणि हे चित्र काढण्यामुळेच त्यांचा मातीशी खूप जवळचा संबंध आला लेखकाचा. त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक मौशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. आणि ही जी माती ज्यावेळेस ते हातात धरायची त्यावेळेस लोणी, जे बटर आहे, लोणी म्हणजे बटर, त्यासारखी ती वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं. आता ही माती म्हणजेच निसर्गातून मिळालेलं एक वरदान आहे. माती पण निसर्गाचंच एक काय आहे, वरदान आहे. आणि ही मातीपासून आपण काय कराव्यात, आता मूर्ती कराव्यात असं लेखकाला वाटलं, असं लेखकाने ठरवलं. पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे. आता मूर्ती बनवायचं, मूर्ती म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या मूर्ती बनवतो. गणपतीच्या मूर्ती, देवीच्या मूर्ती, वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती, वेगवेगळ्या महात्म्यांच्या पण आपण त्यांच्या बनवलेल्या असतात बघा, मूर्त्या बनवलेल्या असतात अशा. आणि ह्या मूर्ती बनवण्याचा जो खेळ आहे तो पण त्यांना काय करावा लागत होता, लपून छपून करावा लागेल. जसं चित्र काढायचं आहे ते पण त्यांच्या मास्तरांना आवडायचं नाही, घरच्यांना आवडायचं नाही. मग कसं करायचं, तर या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना साहित्य मिळायचं नाही, त्यावेळेस एक कागद देखील मिळायचं नाही. मग त्यांनी अशा प्रकारे आपली चित्र काढायची जी हौस होती, इच्छा होती, ती पूर्ण केली नदीच्या खडकावरती. कॅनव्हासचा वापर केला त्यांनी खडकाचा, आणि ज्या वेगवेगळ्या आपण वस्तू बघितल्या त्या वस्तूंचा उपयोग त्यांनी रंग म्हणून केला. मग आता पुढे मूर्तिकला त्यांना आपली पूर्ण करायची होती, मूर्ती तयार करायची. मग त्याच्यासाठी काय करायचं, आणि हे पण त्यांना लपून छपूनच करावं लागणार होतं. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. आता कुठे काढायचं, तर कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, ज्या ठिकाणी गाई, आपली जी गुरं असतात, लेखकाची जी गुरं राहायची, जनावरं राहायची, जी पाळीव प्राणी राहायची त्यांचे, त्या गोठ्याच्या बाजूला, कधी गावातील मंदिराच्या बकुळीच्या झाडाखाली, बकुळीचं जे झाड होतं त्या झाडाखाली त्यांचा हा उद्योग, हे काम चालायचं. कशाचं, मूर्ती बनवण्याचं. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या. आता मूर्ती बनवल्या आणि त्या सुकायला ठेवायच्या उन्हामध्ये, पण त्यांना तडे जायचे, क्रॅक जायचे. मग त्या काय व्हायच्या, ढासळायच्या, तुटून जायच्या. मग हिरमोड व्हायचा. हिरमोड म्हणजे काय, मग नाराज व्हायचं. हिरमोड होणे, नाराज होणे. बघा हा वाक्प्रचार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांना हिरमोड व्हायचं. आपण एवढं मेहनत करून त्या मूर्ती बनवल्या आणि त्यांना तडे जायचे आणि त्या ढासळायच्या, तुटायच्या. त्यावेळेस लेखकाचा हिरमोड व्हायचा. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळवल्यावरही राहतं, त्याला तडे जात नाही. बघा त्यांनी गाईचं शेण असतं, त्या जे शेण असतं ते ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळवल्यावरही राहतं, त्याला कुठल्याही प्रकारचा तडा जात नाही. तुम्ही आपण ती शेणी म्हणतो आपण त्याला, ती शेणी बघा आपण तिला आपल्याला तोडावी लागते, तिची ती तुटत नाही. म्हणजे ती कशी असते, टणक असते अशी. आम्ही शेण मातीत मळून घेतलं. मग आता त्यांनी एक युक्ती केली. जे गाईचं शेण होतं
ते शेण ज्यावेळेस ते मूर्ती बनवायची त्या मातीमध्ये ते शेण पण काय करायचे ते मळून घ्यायचे, जेणेकरून त्यांच्या मूर्ती ह्या टिकल्या पाहिजेत, त्यांना तडे जायला नको म्हणून. आम्ही शेण मातीत मळून घेतलं. आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू. मग थोडे जास्त दिवस झाले का तिचे पण असे खपले निघायला लागायचे, ढलप्या निघायला लागायच्या. मग पुन्हा ते विचार करायला लागायचे, आता तर एवढे दिवस टिकल्या मूर्त्या, पुढे काय? परत त्यांचा विचार सुरू व्हायचा की याच्यावरती आता काय उपाय शोधायचा. आता पुढचा परिचित बघा. आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा. महादू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग, फक्त पायवाटा. आता लेखक सांगतो की त्यांच्या गावामध्ये आठवड्याचा विकली मार्केट, विकली बाजार तो भरायचा. महादू नावाचा जो आहे कपडे विक्रेता, क्लॉथ सेलर, तो त्या ठिकाणी रेडीमेड कपडे विकायला यायचा. बघा आता आपल्याकडे कसं मार्केट असतं, डेली आपण गेलो म्हणजे आपल्याला वस्तू मिळतात, पण गावाकडे तसं नाही. आठवड्याला एक बाजार भरतो, त्या बाजारामध्ये सगळ्या वस्तू विकायला येतात. कपडे असतील, भांडीकुंडी असतील, धनधान्य असेल, किराणा असेल, सगळ्या वस्तू त्या ठिकाणी विकायला यायचे. तसं कपडे देखील त्या ठिकाणी विकायला यायचे. सगळा आणि लेखकाचा जो भाग होता तो तुम्हाला आत्ता सांगितलं की डोंगर दऱ्यांनी सुंदर असा निसर्गरम्य आणि सुसंस्कृत भाग होता. सगळा डोंगरी भाग, पूर्ण डोंगराळ भाग, पूरी तरह से पहाड़ थे, माउंटन ऐसा एरिया, बिलकुल घनदाट छान जंगल, सगळा डोंगर भाग, फक्त पायवाटा. और या डोंगरामधून जाण्यासाठी फक्त पायाने तयार केलेले रस्ते, छोटे छोटे रस्ते, त्याला म्हणायचं पायवाटा. ज्या पायाने तयार केलेल्या वाटा असतात, ज्या मोठमोठ्या सडका नसतात, रस्ते नसतात, रोड नसतात, त्याला म्हणायचं पायवाटा. ज्या फक्त पायाने तयार केलेल्या असतात, आपण चालून चालून त्या ठिकाणी एक रस्ता तयार झालेला असतो, त्याला म्हणायचं. आणि त्या रस्त्याने अनेक लोक जातात, ते होते पायवाट. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. आणि हा जो महादू आहे तो कपडे विकायला यायचा त्यांच्या गावामध्ये, आठवडे बाजारमध्ये, आणि तो घोड्यावर बसून यायचा आणि त्या ठिकाणी तो त्याचा माल घेऊन यायचा. नांदरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. आता नांदरूक म्हणजे काय? एक पिंपळासारखंच एक झाड आहे. जो पिंपळ होतोय त्या झाडासारखंच एक झाड आहे. त्या झाडाच्या जी दाट शाडो होती, त्या शाडोखाली त्या झाडाची सावली पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. तो जो महादू होता कपडे विकणारा, तो त्या घोड्यावरती बसून यायचा आणि त्याचा घोडा जो आहे तो नांदरुकीच्या झाडाला बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे काय? जो घोड्याची जी शेणी असते, घोड्याचं जे शेण असतं त्याला म्हणायचं लीद. घोड्याची लीद म्हणजे घोड्याचं शेण. त्यात बरेच धागे दिसत होते. हे धागे माती धरून ठेवतील असा विचार आम्ही तो प्रयोग केला. आणि त्यांनी ते घोड्याच्या ज्या लीदमध्ये म्हणजे शेणमध्ये धागे बघितले. आणि ह्या धागे जे आहेत ते माती धरून ठेवतील